द इमॅक्युलेट चर्च. तर आपण ते बघणार आहोत. दिलवाले मूवी याची पण शूटिंग झालेली आहे. ते मध्ये असं असतं की आरामात इथे यायचं, मस्त की इथे बसायला पण जागा आहे. अप्रतिम हा नजारा आहे, बघू शकता किती सुंदर आणि खूपच सुंदर, खूपच. हॅलो म्हणजे कशा आहात? पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये वेलकम आहे. तर आज आम्ही गोव्यातलं फेमस चर्च म्हणजे व्हाईट चर्च हे फेमस आहे, ते आपण ओळखलं जातं, त्याचं नाव आहे द इमॅक्युलेट चर्च. तर आपण ते बघणार आहोत, तर तुम्हाला दाखवतो. ते बघा, सुंदर आहे. आणि रात्रीच्या वेळी आम्ही आलेलो आहे, आणि रात्रीच्या वेळी कसं दिसतंय ते तुम्ही बघू शकता. आणि इथे शूटिंग झालेली आहे मूवीची, ते बघू शकता की खूप साऱ्या मूवींची शूटिंग झाली आहे. फेमस मूवी म्हणजे दिलवाले मूवी याची पण शूटिंग झालेली आहे. ते तर आसपासचा नजारा बघू शकतात. मला मी कुठेच काढून दाखवतो. ते बघा, किती सुंदर आणि ब्युटिफुल हा दिसतोय चर्च. तर मी थोडेसे फुटेज घेतो, त्यानंतर मी तुम्हाला समोरतून दाखवतो कसं दिसतो तो. तर आपण जाऊया पुढे. चला तर मी निघतो. आम्ही समोरसून बघूया कसं दिसतोय तो हा चर्च. तर पार्किंग आम्हाला पार्क करून मिडल मध्ये जावं लागणार. तर आपण मधोमध जाऊया. तर गाड्या येतात, गाड्यांना बघूनच तुम्ही जा त्याला, नाही तर ऍक्सिडेंट होण्याचे चान्स. तर म्हणजे बघू शकता रात्रीच्या वेळी इथे खूप सारे टुरिस्ट आणतात. ते इथे हे चर्च बघता बघता इथे आराम करू पण शकतात. खूप सारे टुरिस्ट म्हणजे रात्रीच्या वेळी निवांत बसून हे दृश्य बघू शकतात. गोवामध्ये असं असतं की आरामात इथे यायचं, मस्त की इथे बसायला पण जागा आहे, आसपासचा नजारा बघू सुंदर आणि मोकळे पण आहे. येऊन ना आरामात बसू शकता, टेन्शन फ्री. म्हणजे कुठे तुम्हाला इथे गोवामध्ये हे रंगणार आणि तुम्हाला अशी जागा पाहिजे असेल, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला सुंदर आणि मग निवांत अशी जागा पाहिजे असेल, तर तुम्ही इमॅक्युलेट चर्च म्हणजे व्हाईट चर्च म्हणून ओळखलं जातं गोव्याचं, तिथे येऊन तुम्ही बसू शकता. तर तुम्हाला इथून दाखवतो कसं दिसतं ते दृश्य, बघू शकता. तुमचं लोकेशन तुम्हाला दाखवतो. तर अप्रतिम हा नजारा आहे, बघू शकता किती सुंदर. आणि म्हणजे इथे आल्यानंतर ना मन प्रसन्नच जातं, असा दृश्य आहे. ते किती सुंदर आहे. तर आसपास बघू शकता, आसपास नेचर पण भारीच आहे. तुम्हाला दाखवतो, थोडं फुटेज घेतो मस्तपैकी. तर आपण आता जाणार आहोत चर्चच्या जवळ. इथून आम्ही ह्या साईडचा कसा व्ह्यू येतो तो पण दाखवणार आहोत. तर मंडळी आता काय करूया, आपण त्या ठिकाणी जाऊया, चर्चच्या जवळ जाऊया आणि तिथून बघूया कसा दिसतोय ह्या साईडचा नजारा. आणि त्याच्या जवळपास 2-3 फोटो पण करायची. ते बघू शकता किती सुंदर आणि मस्त दिसतोय. इथून जवळून मी कॅप्चर करतोय. तर मी समोर जातो, तर तुम्हाला दाखवतो समोरून कसं दिसतोय तो बघा. मी आणि चर्चच्या जवळ येऊन मी जे फुटेज टिपलेले आहेत तुम्हाला दाखवतो. चर्चच्या जवळ येऊन कसा लुक दिसतोय चर्चचा तो बघा. खूपच सुंदर, खूपच सुंदर. इथूनच चर्चच्या समोरूनच आसपासचा नेचर कसं दिसतोय ते तुम्हाला बघतो. रात्रीच्या वेळी कसं दिसतं हे दृश्य ते तुम्हाला दाखवतो. तर इकडे आसपासचा म्हणजे खूपच भारी दिसतोय. म्हणजे गोवामध्ये आल्या ना नाईट लाईफ कशी असते ते हे बघा, असं दृश्य आहे. खूपच सुंदर. निवांत यायचं मस्त की आरामात, पण टेन्शन नाही. जायचं मस्त की बसायचं, शांत जागा आहे. बघू शकता किती सुंदर दृश्य दिसतोय. तर मंडळी हा
चर्चचा दृश्य बघून तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही सांगू शकता. हा माझा छोटासा ब्लॉग आहे. नाईट लाईफ मध्ये चर्च कसं दृश्य दिसतं ते मी टिपलेलं आहे माझ्या कॅमेऱ्यात घेऊन. तर तुम्हाला हा छोटासा ब्लॉग माझा जर आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मी मिळतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाबा यार बाबा.